नाशिक विधान परिषदेच्या निकालानंतर संजय राऊत यांनी शिंदे सेना आणि भाजपाच्या संबंधांवर पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे। तसंच अमित शहांनी शिंदेंसारखं सैतान निर्माण केलं असल्याचं म्हणत राऊतांनी खळबळजनक दावा केलेला आहे। या ठिकाणी थांबायला तयार नव्हते। त्याच्या कार्यकर्त्यांनी एकदम मेहनतीने या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने प्रचार करून घरी बसवून त्याला या ठिकाणी निवडून आणलंय। पण आता नरेंद्र दराडेंकडून आरोप केला जातोय की महायुतीतल्या सर्वच नेत्यांनी विश्वास घातला। नाही, हे मूर्खपणाचं ठरेल। महायुतीने त्याचं काम केलंय आणि महायुतीच्याच उमेदवाराला माइंडेड दिलेलं आहे। लोकांनी त्यांना नाकारलंय। आपण अगदी मतदानाच्या दिवशी देखील आपण मतदान केंद्रावर आला आणि मी मतदान केंद्रावर मी स्वतः येऊन सांगितलं की दराडेंना मतदान करा, तरी लोकांनी नाही केलं। याच्यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं लागेल। आता गिरीश महाजनांशी काही बोलणं झालं, काही संपर्क नाही, माझा कुठलाही संपर्क नाही। जाणार आहात भेटीला आता? हो, जाईल ना, निश्चितपणे जाईल। एकनाथ शिंदेंकडून देखील भेटीचं निमंत्रण आलेलं आहे गोकुळ गीते। नाही, मला नाही माहिती त्याबद्दल। विशेष विमान पाठवतायत त्यांना घ्यायला? मला त्याबद्दल माहित नाही, आता घरी आल्यावर त्याला विचारतो। काय शिंदे सेनेत प्रवेश वगैरे? नाही, त्याला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे। मी त्या दिवशीच 12 तारखेच्या आपल्या मीटिंगमध्ये, त्यामुळे त्याने कुठे जायचं त्याने ठरवावं। आपण पाहतोय गणेश गीतेंची ही प्रतिक्रिया आहे। गोकुळ गीते यांना कुठे जायचं हे त्यांनी ठरवावं, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिली। आणि त्यामुळे आता गोकुळ गीते भाजपमध्येच राहतात की शिंदेंच्या शिवसेनेत त्यांचा प्रवेश होतो हे येत्या काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।